नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। ऑगस्ट महिन्यामध्ये झालेली आपली पॅटची जी परीक्षा आहे त्या परीक्षेचे मार्क भरताना थोडे काही नवीन ऑप्शन आलेले आहेत, तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर आपण पाहूया। सगळ्यात आधी स्वीटचॅट ॲप आपलं ओपन करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात वरचं पॅटचं जे ऑप्शन आहे जिथे आपण प्रश्नांचे मार्क भरत असतो तर ते आपण ओपन करायचं आहे। आणि इथे बघा मी मराठी विषयाचं पूर्ण केलं आहे, त्यामुळे तिथे पूर्ण येतं आलेलं आहे बघा। तर खाली तुम्ही हे 4 डॉट दिसतात त्यावर क्लिक करून होम मेनूवर जायचं आहे जर तुमच्यापुढे असा सरफेस येत असेल तर। आणि मग त्याच्यामध्ये होईला क्लिक करा। पुढचं ऑप्शन तुमच्यापुढे येईल की विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा म्हणून। हा जुनाच ऑप्शन आहे आपला। त्यानंतर असे विद्यार्थ्यांचे तुमच्यापुढे तुमच्या वर्गातले विद्यार्थी येतील। तर माझे 2 पूर्ण झालेत बघा, काही आता प्रलंबित आहेत, तर मी एक तुमच्यापुढे करून दाखवणार आहे। तर साधारण सगळ्यांना ही प्रोसेस माहीतच आहे, फक्त त्यात थोडा बदल आहे तो आपण पाहूया। तर इथे उपस्थित त्या विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक केलं की उपस्थित आहे का हे विचारलं जातं। त्याच्यानंतर मूल्यांकन सुरू करा आणि मग पुढे सर्वेक्षण सुरू करा असा एक मुद्दा येतो। आणि खाली बघा पुढे जा आणि होम मेनूमध्ये, तर आपण पुढे जा याला काही जण क्लिक करतात, तर आपण सर्वेक्षण सुरू करायला क्लिक करायचं आहे। आणि पुढे प्रश्ननिहाय त्याला किती गुण मिळाले आहेत त्या गुणावर क्लिक करायचं आहे आणि खाली जतन करा या निळ्या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं पूर्ण करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं हे भरून होईल तेव्हा इथे ऑप्शन येतात खाली खात्री करा, याला क्लिक करायचं आहे। आणि मग पुढे दुसऱ्या विद्यार्थ्याचं भरायला दुसऱ्या विद्यार्थ्याच्या याच्यावर क्लिक करायचं आहे। पुढे दुसरा विद्यार्थी प्रलंबित जो असेल त्याला क्लिक करायचं। आता इथे माझं सगळं पूर्ण झालेलं आहे, ठीक आहे। आता पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुन्हा होम मेनूमध्ये जायचं आहे, म्हणजे खाली जे 4 टिपके आहेत त्याच्यावरती जायचं आहे आणि दुसरा विषय आपल्याला निवडायचा। बघा होम मेनूमध्ये हे 3 ऑप्शन आल्यानंतर आपण पहिलं ऑप्शन आहे होम मेनूचं, त्याला क्लिक केल्यानंतर इथे विचारलं जातं होय म्हणा। विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंदवर क्लिक करा आणि मग तुमच्यापुढे 4 इयत्ता आहेत त्यापैकी इयत्ता निवडा। चौथी इयत्ता निवडली तर बघा इथे 3 ऑप्शन येतात। आता मी गणिताचं भरते आहे, तर मॅथ्सला मी क्लिक केलं आणि बघा इथे प्रलंबित आहेत सगळे। आता मी एक विद्यार्थ्यावर क्लिक करून पुन्हा ही प्रोसेस चालू करणार आहे मार्क भरण्याची। आणि पूर्ण तुमच्यापुढे प्रश्ननिहाय जे गुणांकन असतं त्याच्यामध्ये किती मार्क त्याला मिळाले त्याच्यावर क्लिक करत जायचं, खाली जतन करा म्हणून करत जायचं आणि सगळ्यांचं भरायचं। पुन्हा तिसरा विषय निवडण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या 4 टिंबावर यायचं आणि तिथे क्लिक करून होम मेनूवर जायचं आणि पुन्हा तीच प्रोसेस सगळी आपण फॉलो करायची आहे, जी की आता आपण व्हिडिओमध्ये पाहिली आहे। तर छोटासाच बदल आहे, पण तरी देखील बरेच आपण कन्फ्यूज होऊन जातो, त्यामुळे हा व्हिडिओ मी काढलेला आहे। थँक्यू।